मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होतात. मनच प्रमुख आहे. सर्व धर्म मनोमय आहे. जेव्हा मनुष्य आपले मन मलिन करून काही बोलतो किंवा शरीराने कर्म करतो, तेव्हा दुःख त्याच्या मागे असे लागते जशी गाडीची चाके बैलाच्या पायाच्या मागे मागे जातात. धम्मपदातली ही पहिली गाथा आहे. आणि या गाथेचं पठण अशाच प्रकारे आपलं पुढे चालू राहील. दररोज एकच गाथा घेऊ दररोज. आणि शब्द म्हणजे गाथा, गाथांचे अर्थ, शब्द, शब्दांचे अर्थ, त्यातला गर्भितार्थ, गर्भितार्थ आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून, म्हणजे आपल्याला ते शब्द नीट समजून आपल्याला प्रॅक्टिस मध्ये उपयोगात आणता आले पाहिजे, प्रॅक्टिकली समजले पाहिजे. अशा पद्धतीने आपण धम्मपदाचा अभ्यास घ्यायचा विचार मी केलेला आहे. आणि त्याच्यात तुमच्या सूचना देखील महत्वाच्या असणार आहेत. तुम्ही पण काही संदर्भ शोधून काही शब्दांचे अर्थ आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आणि तुमचे अनुभव आणि प्रश्न, चर्चा, असं आपण एकेका गाथेला घेऊन आपण पुढे जाणार आहोत. अं, पहिली गाथा जी आहे त्याचा मी अनुवाद वाचून जो दाखवला तो भदंत आनंद कौशल्य यांनी हिंदीमध्ये केलेल्या हिंदीमध्ये केलेल्या पालीच्या अनुवादाचा मराठी अनुवाद मी वाचून दाखवला. आणि तो अनुवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचं जे धम्मपद आहे ते धम्मपद, त्याचा मराठी भाषानुवाद नरेंद्र बोखारे यांनी केलेला आहे. आणि ते शब्द मी तुम्हाला वाचून दाखवले. आता याच्यामध्ये एक धर्म शब्द जो आला, सर्व धर्म, तर धम्मचा अर्थ त्यांनी धर्म केला. आणि याच्यामध्ये एक कंसात त्यांनी चित्त प्रवृत्ती असा धर्माचा अर्थ केलेला आहे. चित्त प्रवृत्ती, प्रवृत्ती, आता प्रवृत्ती म्हणजे अ, स्वभाव आहे. वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव आहे. आपण म्हणतो ना त्याची प्रवृत्ती तशी, म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे. तर धर्माचा अर्थ त्यांनी चित्त प्रवृत्ती स्वभाव असा केलेला आहे. अं, स्वभाव मध्ये स्व आहे म्हणजे मी आहे, आत्मभाव आहे. तर मला वाटतं स्वभाव हा किंवा चित्त प्रवृत्ती हा अर्थ योग्य आहे की नाही, हे याच्यावर पण चर्चा करणं गरजेचं आहे. सगळेच अनुवाद जसेच्या तसे स्वीकारायचं काही कारण नाही. अनेक पद्धतीनं आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. काही लोक असा अनुवाद करतात, काही धर्म म्हणजे मनोधर्म म्हणजे विचार म्हणतात, सगळे विचार मनात उत्पन्न होतात असंही काही लोक अर्थ करतात. काही लोक मानसिक क्रिया, चैतसिक असा पण अर्थ करतात, म्हणजे चित्तातल्या, म्हणजे परत चित्त चैतसिक म्हणजे चित्तात जे आहे ते.
म्हणजे चित्तप्रवृत्ती असाही काही अर्थ करतात. तर धम्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. धम्म या शब्दाचा अर्थ सत्य असा पण केला जातो, जे ट्रूथ आहे ते. धम्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आता काही काही जे वेगवेगळे अर्थ आहेत, आता ज्यांच्याकडे जास्त धम्मपद आहेत त्यांनी ह्या धम्म शब्दाचा काय काय अर्थ केलाय ते थोडस उद्या सांगितलं तरी चालेल, की त्यांनी धम्माचा अर्थ काय केलेला आहे. अजून एक दुसरं काल मी जे दाखवलं धम्मपद, त्याच्यातला मन सभी धर्मों, कर्मों, प्रवृत्तियों का अगुवा है. म्हणजे त्यांनी धर्म म्हणजे कर्म आणि प्रवृत्ती आणि ते सगळंच घेतलंय त्याच्यामध्ये. त्यामुळे अजून त्याच्यामध्ये हे आहे, म्हणजे गोंधळ झाला, गोंधळ आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे त्याच शब्दाचा परत चैतसिक असा पण अर्थ केला जातो. चैतसिक अवस्था म्हणजे चित्तावस्था, असा पण एक त्याचा अर्थ केला जातो. मन सभी मानसिक प्रवृत्तियों में श्रेष्ठ है, स्वामी है, सभी कर्म मनोमय है, वगैरे वगैरे. अ, धम्म धम्माचा अर्थ केलेला आहे. आपण जो अर्थ करतोय, काय अर्थ करतो आपण? सोपा आणि सरळ अर्थ जो आहे तो, मनात जे जे काय आहे ते ते धम्म. मनोधम्म म्हणजे मनात काय आहे ते मनोधम्म. चित्तात काय आहे ते चित्तधर्म. जाणीवा वेदनांमध्ये जे आहे ते वेदना धम्म. कायेत जे आहेत ते काया धम्म. असं एक थोडा आपण सोपा त्याचं हे करू, अर्थ पाहू. कारण काय, जसं आता काल आपण पाहिलं की शहरामध्ये जे जे काय आहे ते ते ती त्याची जी वैशिष्ट्ये आहेत. शहराचं नाव, शहरातली उपनगरं, शहरामधली ठिकाणं, तिथल्या इमारती, तिथले ऐतिहासिक संदर्भ, तिथली काही कार्यालय, तिथले स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, तिथला आणखीन बरंच काही काही. आता समजा आता म्हणजे जसं शहर तसं त्याची ती वैशिष्ट्ये असतात. हम्म. आता त्या वैशिष्ट्यावरून ते शहर ओळखलं जातं. म्हणजे आता मनमाडचं नाव घेतलं तर मनमाड काय आहे, आता मनमाडकर सांगतील तिथं असं असं आहे, तिथं जंक्शन आहे, तिथं ते शेजारी बस स्टँड आहे आणि तो पूल आहे. म्हणजे शहरात येणाऱ्या लोकांना ते जे काही पहिलं ते त्या पुलावरून त्या शहरात जावं लागतं. शहराच्या आधी काही इमारती आहेत आणि मनमाड शहर हे बाबासाहेबांचे एक कर्मभूमीपैकी एक राहिलेलं आहे. बाबासाहेबांनी अनेक सभा मिटिंगा तिथे घेतलेल्या आहेत. बाबासाहेबांचे कार्यकर्ते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात तिथं होते. असं ते मनमाड शहर, बाबासाहेबांची प्रसिद्ध सभा रेल्वे ग्राउंडवर झालेली आहे. ते आपल्याला त्या पुलावरून जाताना ते उजव्या बाजूला ते ग्राउंड आजही दिसतं. हे आपण जेव्हा मनमाड बद्दल बोलायला जातो तर अं, आपल्याला काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल, ऐतिहासिक किंवा आजची माहिती, तर ते सगळं म्हणजे ते मनमाड शहर. आणखीन काय मनमाड बद्दल खूप काय सांगतायत. तर शहर म्हटलं की शहरात काय काय येतं ते सगळं ते ते शहर, त्याचं ते वैशिष्ट्य. मुंबई म्हटली की मग ती आता महानगरी, त्याची अनेक उपनगरं, त्याच्यात जे जे काही येतं मुंबईमध्ये त्याचं वर्णन अं, न संपणार आहे. असं ते मुंबईचं जर आपण घेतलं तर ते फार मोठं आहे. असं आपण जेव्हा एखाद्या शहराबद्दल बोलतो तर शहरातल्या गोष्टी, शहराची वैशिष्ट्य,
त्याचे ऐतिहासिक संदर्भ, त्याचे अं, तिथले लोक, तिथली भाषा, काय जे असेल ते सगळं आपण शहराबद्दल बोलतो, म्हणजे ते शहर. ऍक्च्युली मुंबई नावाचं काहीच नाही. मुंबई अशा नावाचं काहीच नाही. मुंबई जे जे काही आहे ते सगळं मिळून मुंबई. मनमाड मध्ये जे जे काही आहे ते सगळं मिळून ते मनमाड. किंवा आपापलं शहर, नगर काय, बीड काय, आणखीन परभणी काय, आणि नांदेड काय, किंवा पुणे काय, हे सगळं मिळून त्या त्या शहराबद्दल आपण जे जे काही सांगू ते त्या शहराचं वैशिष्ट्य. तसं मी म्हणतो, मनात जे जे काय आहे ते मन. मन नावाचं काहीच नाही. मनात जे जे काही आहे ते मन. चित्त नावाचं काहीच नाही. चित्तामध्ये जे जे काही आहे, आता चित्तामध्ये मुख्यतः दोन प्रवृत्ती येतात. मनामध्ये सगळंच येतं. कारण मनामध्ये मुख्यतः विचार येतात, आणि विचारांमध्ये सगळंच येतं. विचारांमध्ये भावना पण येतात, म्हणजे चित्त पण येतं. विचारांमध्ये भूतकाळ पण येतो, मेमरी पण येतं. मनामध्ये स्वप्न पण येतात. मनामध्ये चंचलता पण येते, मनामध्ये शांती पण आहे. मनामध्ये म्हणजे विचारांमध्ये विद्वत्ता पण आहे, विचारांमध्ये अज्ञान पण आहे. मन हे जागृत पण आहे, मन हे अजागृत पण आहे, सतीमध्ये पण आहे, सतीमध्ये नाही. चित्त सतीमध्ये आहे, सतीमध्ये नाही. जाणीवा सतीत असतात, जागृत असतात, काही अजागृत असतात. म्हणजे कसं आहे, अशी जी वैशिष्ट्ये आपण त्या त्या गोष्टीची सांगतो, ते सगळं आपण जीवनाबद्दल बोलत असतो. आणि ही गाथा असं सांगते की या सगळ्यामध्ये हे सगळे धम्म आहेत. आपण जे जे काही बोलतो हे धम्म आहेत. मग त्याला ऍक्टिव्हिटीज म्हणा, त्याला प्रवृत्ती म्हणा, त्याला स्वभाव म्हणा, त्याला विचार म्हणा, त्याला त्याच्यात जे जे काय ते काही काही सांगा. काही काही बोला मनाविषयी. कारण ते आपण मनातलंच बोलतो. शहराविषयी बोलतो म्हणजे शहरातलं सांगतो. मनातलं बोलतो, मनातलं सांगतो. किंवा आता याला अं, धम्माला जर सागराची उपमा आहे, तर मन हे सागरासारखं आहे बघ. मन हे सागरासारखं आहे. किंवा धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण आहे. बुद्धांनी सांगितलं जे जे काही सत्य सांगितलं, जीवनाबद्दल जे काही सांगितलं, ते सगळं धम्म या संज्ञेमध्ये मोडतं. त्या बुद्धांनी समजा चार आर्य सत्य सांगितले. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, आणि मार्ग आहे, अष्टांग मार्ग आहे, किंवा सप्तबोध्यांग आहे. ते सगळं मनातलं सांगतात, मनाविषयी बोलतात, चित्ताविषयी बोलतात, अस्तित्वाविषयी बोलतात. आणखीन थोडक्यात संस्कारित अस्तित्व. तर धम्म म्हणजे संस्कार पण आहे, किंवा संस्काराबद्दल जे जे काय आहे ते. असं धम्म म्हणजे एक शब्द नाही. जसं शहर म्हणजे एक गोष्ट नाही, सागर म्हणजे एक गोष्ट नाही. तर धम्म म्हणजे एक गोष्ट नाही, अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यात आपण कुशल धम्म म्हणतो, अकुशल धम्म म्हणतो. चित्तामध्ये मनामध्ये आपण जसं आपण पाहिलं, सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा, म्हणजे पाप, पाप म्हणजे ज्याचा परिणाम यातनांमध्ये होतो, किंवा गैरवर्तनामध्ये आणि त्याच्या दुष्परिणामामध्ये होतो, ते धम्मामध्ये येतं. कुशल, कुशलता, स्किल, हे पण, याला पण धम्म म्हणता येईल, तेही मनामध्येच आहे. तर धम्म म्हणजे एक गोष्ट नाही, धम्म म्हणजे अनेक अनेक गोष्टी. धम्म म्हणजे सगळंच काही. तुम्ही जे जे काही आता हे आपण हे जे मी आता शब्द बोलतो, हे सगळं मनातून येतात. मला माहित नाही ते कसे येतात, शब्द कसे येतात मला माहिती नाही. आणि वाणी जी आहे त्या वाणीमध्ये शरीर पण सामावलंय. कारण जीभ हलते, ओठ हलतात, स्वरयंत्र हलतं, पोट हलतं, छाती हलते, कंपन जे चाललेलं आहे, आन, आणि याच्यामध्ये आन अपान पण सामावलेलं आहे. तर जे आपण सगळं आहे ते धम्म.
जे घडतंय ते ऍक्टिव्हिटीज, घडामोडी. धम्माला मेंटल इव्हेंट्स पण म्हटलेलं आहे. मनात जे जे आहे ते घडामोडी, घटना, मनात घडणाऱ्या सगळ्या घटना, त्याला पण धम्म म्हटलेलं आहे. आता एक शब्द प्रयोग इथं केला आहे, हे सगळे धम्म मनात उत्पन्न होतात. म्हणजे आता पुन्हा मनातच सगळे धम्म आहेत, म्हणून मनोधम्म असा शब्द आहे. मी तर धम्म म्हटलं की मनोधम्म म्हणतो. आपण आपण पाहतो, आपण श- अ, अ, काया, काया आन काया अपान, जे हा जो श्वास आहे, हे आन जो आहे, उच्छ्वास आहे, अपान जो आहे, हे तो ह्या धडामध्ये चाललेला आहे. आणि आपण त्याचं अस्तित्व पोटामध्ये पण पाहतो, कारण पोटाची कंपनी जरा अ, ते फ्लेक्झिबल असल्यामुळे, त्याच्यामध्ये लवचिकता असल्यामुळे हे अनापानची हालचाल तिथं जास्त स्पष्ट जाणवते. त्याच्यानंतर वरती श्वासपटल, जो छाती आणि पोटाला वेगळा करणारा मधला जो पडदा आहे, त्याला श्वासपटल म्हणतात. त्याचं वर खाली होणं, तोही आनापान मधला मुद्दा आहे. छाती आहे, छातीचा पिंजरा आहे, फुफ्फुस आहेत, गरगड्या आहेत, ते सगळं आनापान मध्ये ते चाललेलं आहे. म्हणजे ही काय आनापान करते. आनापान नुसतं आनापान नाही, आपण त्याला काया आनापान म्हणतो, कारण कायाच आनापान करते, भात्यासारखी. भाता कसं जो जुना भाता होता, आता ते भाते दिसत नाही जास्त, फक्त काही ग्रामीण भागात. पूर्वी आपल्या लहानपणी जे भाता असायचा, तर त्याला असं दाबायचा आणि उघडून परत दाबायचा. त्याच्या हातात ते त्याचं भात्याचं तोंड असायचं. म्हणजे कारण ते असं दाबलं की ते तोंड बंद व्हायचं. म्हणजे असं केलं की त्याच्यात हवा भरली जायची, ते दाबलं की त्याचं तोंड बंद व्हायचं, आणि ते दाबलं, असं खाली दाबलं का त्याच्या नळीतून जे हवा यायची, त्याच्यातून ते भट्टी चालायची त्याची. भात्यावरती भट्टी चालायची, आणि भट्टीवरती भांडी तापायची. मग तो काय असेल ते कलही करायचा किंवा काही गरम करायचं. तर ते भात्याचं जे काम, तसं हे शरीर नैसर्गिकपणे एखाद्या भात्यासारखंच ते श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं. ते बोलताना बोलताना ते आनापान पण कामाला येतं. आता अपान मध्ये आपण बोलू शकत नाही, पण नाही, आन मध्ये आपण बोलू शकत. जेव्हा श्वास आत येतो, तेव्हा आपण बोलत नाही, बोलू शकत नाही. जेव्हा अपान होतं, तेव्हा आपल्याला बोलता येतं. आणि या बोलण्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे, शरीर, हे सगळं, सगळ्या हालचाली. त्याच्या पाठीमागे विचार प्रक्रिया पण, कारण सगळ्याचा मुख्य जो आहे तो ब्रेन आहे, त्याच्यातले विचार आहेत. तर शब्दांमध्ये विचार पण आहेत. विचार दिसत नाहीत आपल्याला. आपल्याला शब्द शब्द ऐकू येतात, आणि पण त्याच्यामध्ये विचार आहेत. आणि त्याच्यामध्ये चित्त पण आहे, म्हणजे इमोशन्स पण आहे, भावना पण आहे. ते सगळं अं, काय म्हणतात, सगळं एकत्रित ते काय आहे, ते धम्म आहे. आणि हे सगळं मनात आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून पुब्बंगमा, मनो म्हणजे मन. मनो, आता आपण एक एक शब्द पाहूया. आधी शब्द माहिती करून घेऊया. इथं नंतर ते पालीचे शब्द बाजूला ठेवायचे, कारण पालीमध्ये आपण विचार करत नाही, त्यामुळे ते शब्द जास्त धरून ठेवायचे नाहीत. आणि पुढे चालून आपण त्याचा मराठी किंवा हिंदी अर्थ पाहतो. सध्या मराठी पाहतो. आणि मराठी अर्थ एकदा माहिती करून घेतला की ते मराठी शब्द पण बाजूला ठेवायचे. मग ते शब्द ज्याच्याविषयी बोलतात, ज्याच्याविषयी ते शब्द आहेत, त्या प्रांतात जायचं.
सतीनं, जागृतीनं. आणि त्या गोष्टी आणखीन खोलात 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 समजून घ्यायच्या. म्हणजे मनोसागरामध्ये उतरायचं, मनोधम्मामध्ये उतरायचं म्हणजे मनोसागरामध्ये उतरायचं. शब्द बाजूला ठेवायचे, कारण शब्द फक्त संकेत आहे. संकेत. शहराचं नाव हे फक्त संकेत आहे. ऍक्च्युली ते काहीच नाही. म्हणजे मी मुंबईला चाललो किंवा मनमाडला चाललो तर आपल्याला दुसरा प्रश्न विचारणार, कुठे चालले? मुंबईला, मनमाडला, अमुक अमुक ठिकाणी चाललो. तिथं कुठे चालले? अमुक अमुक ठिकाणी, अमुक अमुक परिसरामध्ये चाललो किंवा वस्तीत चाललो किंवा कॉलनीत चाललो. तिथं कुठं चालले? ते अमुक अमुक यांच्या घरी मी चाललो, त्यातल्या अमुक अमुकला मला भेटायचं. म्हणजे आपण शहरातले जे काही खोलीमध्ये जातो, तर जो शेवटी आपला एंड पॉइंट जो असतो तो आपला उद्देश असतो. मला समजा भंतेजींना भेटायचे किंवा धानकेंना भेटायचे किंवा अं, साळवे किंवा कसबे किंवा सगळे आता कांबळे आहेत, शेजवळ. मला अमुक्या व्यक्तीला भेटायचे. गायकवाड आहेत, नक्की अमक्या व्यक्तीला भेटा, म्हणजे एंड पॉइंट काय आहे आपला? त्या व्यक्तीला भेटणं. पण त्या शहरात जातो, शहरातून तिथं त्या मार्गाने तिथं जाऊन आपण त्या व्यक्तीला भेटतो. तसं मनामध्ये आपल्याला जायचं असेल, मनोधम्म पाहायचं असेल, तर ते शब्द बाजूला टाकत 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 तुम्ही एंड एंड काय आहे? मन अनुभवणं. का? तर मनच आपल्याला महत्वाचा आहे, तो सेंट्रल पॉइंट आहे. माइंड इज द रूट ऑफ ऑल थिंग. सगळ्याचं मूळ जे आहे ते मन आहे. बाबासाहेबांनी पण बुद्ध अँड इज धम्ममध्ये कल्चर ऑफ माइंड, मनाला सुसंस्कृत करणे. आता मनाला सुसंस्कृत करण्यासाठी मनापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. मग त्याला सुसंस्कृत कसं करायचं हा पुढचा प्रश्न आहे. आपण फार मोघम शब्द वापरतो, ते आपल्याला सवय लागली. हा संस्कार करायचे, सुसंस्कृत करायचं. संस्कार वर्ग आपण म्हणतो ना, संस्कार वर्ग. संस्कारांचे कधी वर्ग होत नाहीत, होऊ शकत नाहीत. कारण संस्कार ही मानसिक क्रिया आहे. संस्कार ज्याच्यामुळे कार्य केलं जातं त्याला संस्कार म्हणतात. कृती केली जाते त्याला संस्कार म्हणतात. आणि संस्कार ही अं, सहज घडणारी गोष्ट आहे. म्हणजे अशी ज्याच्या ज्याच्या संपर्कात आपण, म्हणजे आपलं मन म्हणजे आपले इंद्रिय ज्याच्या ज्याच्या संपर्कात जातात जन्मल्यापासून, त्या सगळ्याचे संस्कार आपल्यावर होतात. त्यामुळे आपण विशिष्ट पद्धतीनं फक्त संस्कार वर्ग म्हणजे हा त्याला अमुक अमुक ते शिकवलं म्हणजे ते तेवढंच शिकणारा, असं ते नाहीये. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर ही काय मानसिक क्रिया आहे, ही समजून घ्यायची असेल तर आपल्याला मनापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण काय करतो, सती साधनेमध्ये मनापर्यंत पोहोचायचं असेल, म्हणजे मनोधम्मांपर्यंत पोहोचायचं असेल, तर त्या मनोधम्माला सक्रिय करणारं जे चित्त आहे, म्हणजे इमोशन्स आहेत, म्हणजे भावना आहेत, म्हणजे लोभ द्वेष आहे. हे पाहिजे, ते नको, हे असं पाहिजे, तसं नको, इतकं पाहिजे, तितकं नको, हे ठेवा, हे आणा, हे हे आणखीन 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 पाहिजे, हे नको 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 नको, हे खतम करा, विध्वंस करा. म्हणजे पाहिजे आता संग्रह, नको त्याचा विध्वंस. हे चित्तामध्ये ह्या प्रवृत्ती, चित्त प्रवृत्ती ह्या मनामध्ये आहे, त्याला आपण लोभ आणि द्वेष म्हणतो. त्याचे परिणाम आपल्या विचारावर. तर मनोधम्मांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते चित्ताची पण आपल्याला दखल घ्यावी लागते, चित्त पाहावं लागतं. चित्ताचं कार्य आपल्याला अं, सतीनं पाहावं लागतं, जागृतीनं, चित्तानुसती. पण ते कसं कसं
कसं दिसतं ते आपल्याला कशामुळे दिसतं? जाणीवांमुळे. जाणवतं, फील होतं. त्याला वेदना म्हटलेलं आहे. फिलिंग. आणि त्या वेदना आपल्याला मुख्यतः 3 प्रकारच्या असतात असं म्हटलेलं आहे. मुख्य दोनच आहेत. तर त्याचे तिसरा एक भाग आहे. तर एक सुख वेदना म्हणजे जाणीवा, सुखदायक जाणीवा. सुख, सुख, सुख आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जाणीवांचं नाव घेतो आपण. सुख वेदना, सुखाची जाणीव, आनंद, आनंद, दुःख, भय, एकटेपणा, एकाकीपणा, अं, खचून गेल्यासारखं होणं, डिप्रेस होणं, चिंता, एन्झायटी, अशा अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ह्या जाणीव आहेत. याला वेदना म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आनंद पण आहे, दुःख पण आहे, सुख पण आहे, दुःख पण आहे. तर सुख वेदना, दुःख वेदना असा शब्द प्रयोग आहे त्याला. तर वेदना म्हणजे पाली वेदना आहे त्या. वेदना म्हणजे आपण मराठी त्याला जाणीव म्हणतो. हिंदीमध्ये महसूस करणं, महसूस होता है, किंवा फला फला फल्य, फल फल फला फलाना फला मतलब जो फलानी फलानी जो अ, भावना है वो मुझे महसूस होती है, उसका मुझे एहसास है. तो हिंदी शब्द इंटरेस्टिंग पण आहे, परंतु ते थोडे कठीण पण आहे. आपण मराठीमध्ये त्याला जाणीवा म्हणतो, जाणवतं. जाणीवा, जाणवणे, जाणकार. जाण शब्द जो आहे तो फिलिंग, त्याचं ते फील होतं, ते जाणीव होते. तर सुख वेदना, दुःख वेदना. तिसरी वेदना जी आहे त्याला न्यूट्रल, किंवा त्याला आपण असुख दुःख वेदना असं म्हटलेलं आहे पालीमध्ये. किंवा हा, पालीमध्ये असुख दुःख वेदना. ते आपल्याला जेव्हा जाणवतात तेव्हा आपल्याला मग ते सगळं अस्तित्व आपल्याला जाणवायला सुरुवात होते. पण हे सगळं कशामध्ये आहे? तर ह्या कायेमध्ये आहे. जिवंत कायेमध्ये आहे. ह्या सगळ्यामुळं काया जिवंत आहे. काया डेड नाही आपली, मृत काया नाही, जिवंत काया आहे. जिवंत काया कशामुळे? त्या जाणीवांमुळे. काय जाणवतं? सुख दुःख जाणवतं. कशामुळे आहे? ते चित्तामुळे आहे. ते कसं आपण कसं व्यक्त करतो? कशामुळे व्यक्त करतो? थिंकिंग मुळे. कशाच्या द्वारे व्यक्त करतो? कायेच्या द्वारे. काया म्हणजे कृती पण आहे, आणि काया म्हणजे वाणी पण आहे. हे सगळं जे काही आहे हे सगळं ह्या कायेमध्ये आहे, म्हणून कायेमध्ये उतरावं लागतं. आणि उतरवण्यासाठी आपण जी प्रॅक्टिस करतो ती सती साधना आहे. आणि त्याची जनरली सुरुवात आपण आनापानने करतो. आता आपण इतका वेळ जे बोलतो तर इथं आपण आनापान हा आधार नाही जरी घेतला तरी आपण जे जे शब्द बोलतो त्या त्या अस्तित्वाच्या त्या अंगाशी आपण डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्ट होतो. जेव्हा मी शब्द म्हणतो तेव्हा शब्दावर लक्ष जातं. जेव्हा मी जाणीवा म्हणतो, वेदना म्हणतो, फिलिंग म्हणतो, तो लगेच आपण म्हणतो हा काय फील होतं, काय जाणवतं. मी जेव्हा भावना म्हणतो, हा, वेगळा, जसं मी आता भय म्हटलो, सुख म्हणजे आनंद, किंवा एकटेपणा वगैरे वगैरे असतं, तर आपण लगेच हा, लगेच त्या ठिकाणी आपलं माइंड कनेक्ट होतं. आपण कधीतरी एकटेपणा आपल्याला जाणवतो, कधीतरी आपल्याला आनंद जाणवतो, कधी कधी भय जाणवतं, आपण कधी कधी चिंताग्रस्त असतो. तर ते शब्द आले की त्या भावनांशी आपण मन लगेच कनेक्ट होतं. ते आपल्याला त्याची सती नसल्यामुळे ते जाणवत नाही आपल्याला. पण ते कार्य आतमध्ये चाललेलं असतं. विचार म्हटल्याबरोबर लगेच आपण विचाराच्या ह्याच्यात
वरच्या मजल्यात येतो लगेच तिथे. विचार म्हटलं का आपण लगेच डोक्यात जातो. पोटात जा म्हटलं की लगेच पोटाकडे जातो. पोटात आणखीन उतरा म्हटलं की लगेच, म्हणजे आपले शब्द जे असतात ते संकेत असतात आणि ते आपल्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जातात. तर प्रत्येकाला आपण श्वासाने सुरुवात करत नाही, तर आपण शब्द आपल्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जातात. श्वास शब्द आपल्याला श्वासामध्ये, आन शब्द आपल्याला आन मध्ये नेतो, अपान शब्द आपल्याला अपान मध्ये आणतो. हे शब्द आपल्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जातात. हे सगळं आपलं जे चाललेलं आहे आता, याला धम्म म्हटलेलं आहे. आणि हे सगळे धम्म हे मनात असतात, म्हणून मनोधम्म, मुख्यतः विचार प्रक्रिया. त्याला आता चित्त प्रवृत्ती पण म्हटले, पण मनाला विचलित करणारी चित्त प्रवृत्ती असते. ते थोडं चित्त वेगळं आहे, मन वेगळं आहे. एकच आहे ते, एकत्रच आहे ते, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु ते समजून घेण्यासाठी आपण थोडस वेगळं पाहिलं पाहिजे. तर धर्म म्हणजे मनोधर्म, चित्त प्रवृत्ती, वेदना, काया, कायेतला श्वास, आणि मग आता ह्याच्यात अनेक गोष्टी आहेत, म्हणजे इंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याचं कार्य आहे, त्याचं मेंदूशी कनेक्शन आहे, त्याचे होणारे परत त्याच्यातून निर्माण होणारा मन आहे, त्याच्याविषयी विचार आहे. अशी सगळी गुंतागुंत आहे ही सगळी. आपलं जीवन ही अशी गुंतागुंत आहे. तर ही गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्यात उतरावं लागतं, आणि एक एक करून आपल्याला ते अनुभवावं लागतं. आणि त्याच्यासाठी साधना पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, थोडा वेळ द्यावा लागतो. थोडा नाही, चांगलाच वेळ द्यावा लागतो. एक तसं 24 तास द्यायला पाहिजे. सगळी कामं करत करत स्वतःकडे पण पाहिलं पाहिजे, स्वतःमध्ये उतरून स्वतःशी कनेक्टेड राहूनच सगळी कामं, जीवन जगलं पाहिजे. सगळी कामच नाही, सगळं जीवन स्वतःशी कनेक्टेड राहूनच जगलं पाहिजे. त्याला आपण सती म्हणतो, जागृती. कनेक्टिव्हिटी म्हणजे जागृती आहे, भान आहे, जगण्याचं जीवनाचं भान आहे. ते भान असेल तरच धम्म कळतात. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, हे सगळे धम्म जे आहेत हे मनोमय आहे, मनात आहेत. मन त्याच्यात मुख्य आहे, कारण मन म्हणजे कॉन्शियसनेस. मनाची पण व्याख्या करता येत नाही, कारण ती ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे ती एक अशी क्रिया आहे. आता शास्त्र, सायन्स जे सांगते आपल्याला, ती एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. ब्रेन इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहेत, आणि ते इलेक्ट्रिक करंट जो आहे तो तिथून सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे, अगदी बोटांच्या टोकापर्यंत, केसामध्ये, पायामध्ये, सगळ्या याच्यामध्ये ते सगळे, मेंदूतून, पाठीच्या कण्यातून, ज्या नसा सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत, बारीक 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 बारीक. ते रक्तप्रवाह आणि ब्रेन, नर्वस सिस्टम आपण त्याला म्हणतो, मज्जासंस्था, ती सगळ्या शरीरभर पसरलेली आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो जिवंतपणा जाणवतो. म्हणजे मनात काही आलं तर हात पण हलतो, हे जणू काही हात बोलतो. हात बोलतात, म्हणून आपण कृती करतो. तसे आपले शब्द हे बोलतात. शब्द हे शरीराद्वारे व्यक्त होतात, म्हणजे बोलतात ते अवयव बोलतात. जसा हात पण बोलतो, किंवा कृती करतो, आपला चेहरा बोलतो, आपलं चालणं बोलणं, प्रत्येक कार्य जे आहे हे ती त्या मनाची ती अभिव्यक्ती आहे, एक्सप्रेशन आहे. ह्याच्या पाठीमागे मन असतं. म्हणून मनोपुब्बंगमा धम्मा, हे सगळ्या धम्माच्या पुढे मन आहे. मन
पुब्बंगमा म्हणजे पूर्वगामी, पूर्वगामी म्हणजे आधी येणार. मन आधी येतं. म- मन आधी येतं म्हणजे अं, मन आणि धम्म वेगळे असं त्याचा अर्थ नाही. मन आधी येतं म्हणजे आपण असं म्हणतो की आपण समजा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो. एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो. तर मग आधी काय येतं? आधी पाणी येतं की आधी भांडं येतं? पाणी ठेवायचं असेल तर आधी भांडं येतं. है ना? त्याच्यामुळं मन ज्याच्यामध्ये संस्कार संस्कार होतात, ज्याच्यामध्ये एखादं जसं आता प्रिंट प्रिंट होतं, जसे संस्कार होतात, तर ते ते आधी येतं. म्हणून मन आधी, त्याच्यात धम्म. म्हणजे जे काही आपण आता बोललो एवढं ते सगळं, तर ते मन आधी येतं. मन मनोपुब्बंगमा धम्मा, पुढे पूर्वगामी आधी येतं. सगळे धर्म जे आहेत त्याच्यामध्ये परत असं म्हटलं, त्याच्यामध्ये मन मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ का आहे? तर त्याची भूमिका फार महत्वाची आहे. ते मनोश्रेष्ठा, मन श्रेष्ठ आहे. आणि मनात जे जे काय आहे त्याला आपण जे धम्म म्हटलो, तर असं म्हटलंय की सगळे धम्म हे मनोमय आहेत. म्हणजे मन मन त्या धम्माने व्यापलेलं आहे. मनोमय म्हणजे मन त्या धम्माने व्यापलेलं आहे. जसं सागर पाण्याने व्यापला आहे, शहर वेगवेगळ्या ठिकाणांनी व्यापलेलं आहे, तसं मन ही वेगवेगळ्या धम्मांनी व्यापलेलं आहे. सगळे धम्म मनोमय आहे. म्हणजे मन धम्मांनी व्यापलेलं आहे. असं ते मनाविषयीचं पहिल्या ओळीचं स्पष्टीकरण आहे. आणि असं म्हटलेलं आहे की मन मन पुढे आहे. म्हणजे मनच हे धम्म निर्माण करतात किंवा मनामुळे ते धम्म निर्माण होतात. मुळे, कारण काहीतरी पुढा काहीतरी पुढे असल्याशिवाय ते, जसं मन पुढे आहे तर मग त्याच्यात, म्हणजे मनात जे आहे त्याच्यात जे काही निर्माण होतं ते मनामुळे निर्माण होतं. म्हणून ते मनामुळे सगळे धर्म मनात निर्माण होतात, उत्पन्न होतात. त्याच्यात मन प्रमुख आहेत. सगळे धर्म जे आहेत, धम्म जे आहेत, हे मनोमय आहेत. एवढं एकदा लक्षात आलं. अर्थात हे शब्द लक्षात येणं म्हणजे मन लक्षात येणं असं नाही. हे सगळे शब्द लक्षात येणं म्हणजे ते लक्षात येणं असं नाही. म्हणजे सगळे शब्द आपण व्यवस्थित वापरलेत म्हणून मन लक्षात आलं आणि धम्म लक्षात आले आणि मन सगळे धम्म मनोमय आहे ते सगळं लक्षात आलं, असा त्याचा अर्थ होत नाही. हे सगळं कधी लक्षात येतं? जेव्हा आपण प्रॅक्टिकली तिथं पोहोचतो तेव्हा. प्रत्यक्षात आपण जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा मग हे कळतं, मन मुख्य आहे, सगळे धम्म मनोमय आहेत आणि वगैरे वगैरे. आता आपण फक्त शब्दांचा अर्थ लक्षात घेतो, त्यांना काय सांगायचं ते आपण लक्षात घेतो. आणि ह्याचा उपयोग आपल्याला जागृतीची साधना जी आपण करतो, सतीची साधना जी करतो, त्याचा उपयोग आपल्याला तिथे होतो प्रॅक्टिस करताना. अर्थात सगळा गोंधळ करायचा नाही. सगळ्या शब्दांचा आणि अर्थांचा आणि धम्मांचा आणि मनाचा आणि चित्ताचा आणि जाणीवांचा गोंधळ करायचा नाही. जसं आपण एखादं शहर पाहायचं असलं तर पळत पळत नाही सगळं शहर पाहू शकत. आपण पद्धतशीरपणे एखाद्या एखाद्या गाडीनं आपण तिथं पोहोचतो. आता मुंबईचंच उदाहरण घेऊ. मुंबईला जायचं म्हणजे तुम्ही एखाद्या बसनं किंवा एखाद्या ट्रेननं तुम्ही एखाद्या ठिकाणी आधी जाता, जिथं ती बस घेऊन जाते किंवा जिथं तुम्हाला जायचंय तिथं तुम्ही उतरता. तिथून तुमची मुंबई पाहण्याची सुरुवात आहे. म्हणजे प्रत्यक्ष उतरून. तसं तुम्ही डोळ्यानं गाडीतूनही पाहता, ट्रेन मधूनही पाहता, तो भाग वेगळा. तर तुम्हाला बारकाईनं सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला उतरावं लागतं.
आणि त्या शहराचा अभ्यास करायचा असेल तर ते फिरावं लागतं एक एक करून. आणि मग आपण म्हणतो हा हे आहे, ते आहे. हे मुंबई आहे. मुंबई समजा आता सीएसटी ला गेलो आपण. सीएसटी ला गेलो की सीएसटीच्या बाहेर पडलो की हा हे सीएसटीचं बाहेरचं ते बस स्टँड आहे, किंवा त्याच्या पुढे आपण फिरत फिरत समजा गेटवे कडे आपण निघालो, गेटवे ऑफ इंडियाकडे, तर आपल्याला पुढे तो रस्ता जो जातो तो त्या कामगार पुतळा, त्याला पूर्वी फाउंटन म्हणायचे. आता फाउंटन तिथं आहे की नाही माहिती नाही. फाउंटन म्हणजे तिथं पूर्वी स्प्रे असायचा, तो असा पाण्याचा स्प्रे असायचा. आता फाउंटन आहे की नाही माहिती नाही तिथे, पण तो पुतळा दिसतो. तर तो कामगार पुतळा. आणि मग त्याला काय नाव असेल ते. आणि मग तिथून आपण पुढे मग इकडे काय हायकोर्ट आहे असं पाहत आपण ते गेटवे पर्यंत तिकडे जाऊ शकतो. इकडे आझाद मैदान किंवा हे मुंबईतलं ते सगळं आहे ते ते प्रत्यक्ष उतरून आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला कळतं मुंबईत इथं हे आहे तिथं ते आहे. तसं आपल्यामध्ये उतरून आपल्याला इथं हे आहे तिथं ते आहे हे आपल्याला अनुभवावं लागतं. प्रॅक्टिकली, लॉजिकली नाही, तर्कानं नाही, शब्दांनी नाही, प्रत्यक्षात. त्याला धम्म म्हटलेला आहे. धम्म शब्दात धम्म नाही. धम्म म्हणजे अनुभव आहे, अनुभूती आहे. उतरून जे आपण पाहतो. म्हणजे आन शब्दात श्वास नाही. जेव्हा आपण आन प्रक्रिया पाहतो संपूर्ण, त्याला आन म्हणतात. जेव्हा अपान प्रक्रिया आपण संपूर्ण पाहतो त्याला अपान म्हणतात. त्यामुळे आन अपान एक गोष्ट नाही, ते अनेक गोष्टींचा अनेक अनेक क्रिया आणि अनेक अनेक क्रिया, उपक्रिया, प्रक्रिया, ते सगळं मिळून ती गोष्ट आहे. तसंच आपली काय आहे, तसंच आपलं जाणीव आहे, तशाच आपलं चित्त आहे, तसेच आपले मनोधम्म आहेत, इंद्रिय आहेत. सगळं ते एक एक करून आपण ते पाहतो आणि जे आहे ते संस्कारित अस्तित्व आपण अनुभवतो. ही झाली थेरी. त्या पहिल्या गाथेमध्ये सगळी थेरी आली, सगळ्या धम्माची थेरी आली. आणि पहिली गाथा आणि दुसरी गाथा ती एकच आहे, दोन्ही एकच आहेत. फक्त दोन सुख आणि दुःख या दोन विषयांना धरून त्यांनी दोन गाथा वेगळ्या केल्या. म्हणून त्याला यमक म्हटलं. यमक म्हणजे जोडी, पेर. यमक वग्गो, जोड्या जोड्या, दोन 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 गाथांची एक एक हे आहे, तर त्या विरुद्ध हे आहे. एकात सुख घेतलं, दुसऱ्यामध्ये दुःख घेतलं. एकामध्ये वैर घेतलंय, दुसऱ्यामध्ये अवैर घेतलंय. एकामध्ये अं, शांती घेतली, दुसऱ्यामध्ये अशांती घेतलेली, असं ते शुभ अशुभ अशा अशा जोड्या करत करत ते यमकोक पूर्ण केला. ते पहिली जी गाथा आहे ही मनासंबंधी आहे आणि मनोधम्मांसंबंधी आहे. पण मनोधम्मांसंबंधी पण नाही ती. त्याच्यात पुढे असं म्हटलंय, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा. मना मनाच्या म्हणजे प्रदूषित मनाने, असं त्याचं हे म्हणताय. मनसाचे, मनाने, कशाच्या कोणत्या मनाने? प्रदूषित मनाने. आता हे प्रदूषित मन पदुठ्ठेन, तर मन कशानं प्रदूषित होतं? तर ते लोभ आणि द्वेष मुख्यतः, पाहिजे आणि नको, डिझायर्स, तृष्णा, इच्छा, आकांक्षा. तर यानं ते प्रदूषित होतं. म्हणजे आणि या इच्छा, आकांक्षा, लोभ, द्वेष कशात आहेत? चित्तामध्ये. त्याला चित्त म्हटलेलं आहे. तर चित्ताने मन प्रदूषित होतं. चित्तामुळे मन प्रदूषित होतं, कारण चित्त म्हणजे चेतवतं ते. तर मन पेटतं. मन पेटलं की वाणी पेटते, कृती पेटते. त्याला मागून जो काही प्रवृत्ती, आता हा प्रवृत्ती शब्द एक चांगला आहे. त्याला इन्स्टिंक्ट असा पण शब्द आहे. इन्स्टिंक्ट म्हणजे काय? की ते जन्माबरोबरच आलेलं आहे. लोभ आणि द्वेष हा जन्माबरोबरच आलेला आहे.
आणि त्याच्याविषयीची अविद्या आहे. त्याच्याविषयीची आपल्याला माहिती नाही, कारण त्याचं भान नाही, त्याची सती नाही, तिथं आपला संपर्क नाही. पण मनात जे काही येतं ते चित्तातून येतं, म्हणजे प्रवृत्तीतून येतं. आणि चित्त प्रवृत्ती, पाहिजे नकोचा जो डिझायरचा आहे, पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, तो जन्माबरोबरच तो सुरू झालेला आहे. आपण चर्चा केली याच्यावर. लहान बाळ पण ते रडून त्याची मागणी सुरूच होते. रडून, चिडून, आदळापट करून त्याची मागणी, त्याचे डिमांड्स, त्याच्या मागणी, हे पाहिजे ते ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, माझंच पाहिजे, माझ्याकडेच पाहिजे, माझं, तो मी जो आहे उपादान संग्रह. तर ते तिथूनच सुरुवात होते आणि आयुष्यभर चालतंय आणि मरेपर्यंत चालतंय, ते संपत नाही. तर हे कशामुळं? मन त्या मागण्यांमुळे, त्या डिमांड्समुळे, त्या तृष्णांमुळे प्रदूषित होतं. आणि जे मनात असतं, ज्याने मन प्रदूषित असतं, तीच गोष्ट बोलण्यातून येते आणि तीच गोष्ट कृतीतून येते. म्हणून मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा, वा म्हणजे आणि, हा, किंवा, हे किंवा ते. तर मनाच्या प्रदूषित मनाने जो भासती, बोलतो, भाषण करतो शब्द, तर त्याच्यात, त्या शब्दांच्या पाठीमागे जर प्रदूषित मन असेल, म्हणजे चित्त असेल, प्रदूषित चित्त असेल, आणि त्या चित्तातून, त्या प्रदूषित मनाने तो जर बोलत असेल किंवा कृती करत असेल. आता आपल्या बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये, कृतीमध्ये, शारीरिक कृतीमध्ये मनाची प्रेरणा असते, विशेषतः चित्ताची प्रेरणा असते, असं ती गोष्ट सांगते. आणि चित्त जर प्रदूषित असेल, तर मग भाषा पण प्रदूषित, ते शब्द पण प्रदूषित असतात. समजा मनामध्ये राग आला आणि रागाचे विचार असतील, तर वाणी तशीच बोलते, कठोर बोलते, शिव्या देते, तोडणारं बोलते, चिडून बोलते. वाणी तशीच येते, जसं मनात येतं. आणि मनात ते येतं जे चित्तात आहे. आणि चित्त हे जन्माबरोबरच ते त्याचं बीज रूपात ते तिथूनच आलंय. आणि पुढे त्याच्यावर संस्कार होतात. त्याचंच रूपांतर विचारात, त्याचंच रूपांतर वाणीत, त्याचंच रूपांतर कृतीत. तर मन ह्या सगळ्यांनी जर प्रदूषित झालं, तर मग भाषा तशीच येते. आणि जे भाषा म्हणतो मी तुला मारील म्हटल्याबरोबर तो मारण्याची तयारी करतो. आणि मला ते तसं नाही बोलायचं, मला ते तसं करायचं पण नाही, तर मग नाही करणार, शरीर नाही करणार. शरीर स्वतः काहीच करत नाही, वाणी स्वतः काही करत नाही. त्याच्या ज्या अंतरप्रेरणा आहेत, त्या अंतरप्रेरणा विचार करायला लावतात, कृती करायला लावतात, बोलायला लावतात, कृती करायला लावतात, आणि विचार करायला लावतात आधी. आता काय होईल? वाईट मनानं, प्रदूषित मनानं बोललं, कृती केली का ते तिथंच थांबत नाही, त्याचा परिणाम यायलाच पाहिजे पुढे. कर्म विपाक म्हटलंय त्याला. विपाक म्हणजे परिणाम. हे जे कर्म आपण करतो याला कर्म म्हटलेलं आहे, कम्म. कम्म हाच महत्वाचा मुद्दा आहे. काय कर्म करतो आपण, म्हणजे काय बोलतो, काय करतो. आणि याच्या पाठीमाग जी मनाची प्रेरणा आहे, मनाला प्रवृत्त करणाऱ्या चित्तवृत्ती आहेत, तर ते सगळं सगळं काय आहे, ते ते समजून घेण्याचं काम आहे. तर ते त्याच्यामध्ये जर
प्रदूषित असेल, प्रदूषण असेल. आता प्रदूषण म्हणजे एक म्हणजे आपण याच्यात व्यवहारात पण पाहतो, जिथं प्रदूषित असेल तिथं आजार होतात. प्रदूषित पाणी, दूषित पाणी असेल तर त्याचे आजार होतात. दूषित हवा असेल तर त्याचं इन्फेक्शन होतं. आणि जसा मला महिनाभर चाललाय, खोकला चालू आहे, तर काहीतरी असं जे प्रदूषण झालेलं आहे शरीरामध्ये, तर त्याचं रिॲक्शन त्याची येते याच्यामध्ये, मग कफ निर्माण होतो, खोकला चालू आहे वगैरे वगैरे. आता ते कमी कमी होत चाललंय, पण प्रदूषण हे परिणाम दाखवत. आणि प्रदूषण कमी करण्याचं आपण काम सुरू केलं, काही औषधोपचार केले, आणखीन काही वेगळ्या हवामानामध्ये गेलो, तर ते प्रदूषण कमी होतं. मग त्याप्रमाणे शरीर आपल्याला पाहायला मिळतं. मग तो खोकला कमी होईल, ताप कमी होईल किंवा, तर जसं ते शरीर प्रदूषित होतं, तसं मन पर विचारांनी, चित्तानी, इमोशन्सने, तृष्णांनी प्रदूषित होतं. आणि त्याप्रमाणे बोलण्याची आणि शारीरिक कृती घडवून येते. त्यात हे कार्यकारण भाव सांगितलाय, कम्म विपाक, कार्यकारण भाव. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. ते आपण जसं त्याच्यात उतरतो तस तसं त्याचा आपल्याला किस काढता येतो. अनालिसिस, धम्म विचय, सतीनंतर जो धम्म विचय येतो सप्तबोध्यांगामध्ये, तर धम्म विचय म्हणजे वेगळं करणे, अनालिसिस, पृथक्करण, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी समजून घेणे. हे आहे, ते आहे, हे असं आहे, ते तसं आहे, ह्याच्यामुळं ते होतं, हे असं नाही झालं तर मग ते तसं होणार नाही, हे जे समजतं आपल्याला, त्याला धम्मविचय म्हणतात. तर हे जर आपल्या लक्षात आलं की प्रदूषण ह्या चित्त प्रदूषित झालं की मन प्रदूषित, मन प्रदूषित झालं की वाणी प्रदूषित, कृती प्रदूषित, तशी कृती. आणि मग त्याचे परिणाम काय होणार? विचलन, डिस्टर्बन्स, त्याला दुःख म्हटलेलं आहे. तिथं कंप होतो, चित्त कंपित होतं, विचार कंपित होतात, वाणी पण कंप पावते, हातपाय पण थरथरतात. तर प्रदूषण, मानसिक प्रदूषण झालं, चित्त प्रदूषित झालं की वाणी प्रदूषित, कृती प्रदूषित, त्याचा परिणाम दुःख असतो. आणि ज्या व्यक्तीच्या मनात ते असतं त्या व्यक्तीला ते दुःख भोगावं लागतं. व्यक्तिगत गोष्ट आहे. जेवढं त्याचं मन प्रदूषित, चित्त प्रदूषित, जिथं परियोदपनन झालं नाही, चित्तशुद्धी झाली नाही, ते प्रदूषित आहे. त्याचं मन प्रदूषित, वाणी प्रदूषित, कृती प्रदूषित, मग त्याचे परिणाम जे आहेत ते यातनाच आहेत, दुःखच आहे, दुसरं काही नाही त्याच्यातून निर्माण होत. आणि मग असं म्हटलेलं आहे, एक उपमा दिलेली आहे. ते जे त्या प्रदूषित मनामाग आणि त्या प्रदूषित चित्तामाग, त्या वाणी आणि कर्मामाग जे दुःख चालत येतं परिणाम म्हणून, ते असं आहे जणू काही गाडी ओढणाऱ्याच्या पायाच्या पाठीमागे त्या गाडीचं चाक येतं. आता आपण त्याला इथं बैलाचीच बरेच लोक कल्पना करतात. म्हणजे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायामागे म्हणजे खुरामागे जसं गाडीचं चाक येतं, असं त्याचं बऱ्याच ठिकाणी त्याचं भाषांतर केलेलं आहे. परंतु आता एखादा हमाल जर ती एखादी गाडी ओढत असेल, तर ते काय आहे? हमाल पुढे चालतो आणि त्या गाडीची, हातगाडीची चाकं त्याच्या पायामागे येतात. मग आता त्यावेळेला समजा हमाल अशा गाड्या नसतील म्हणून तशी उपमा आली नाही. बुद्धांच्या काळात ती बैलाची आणि बैलगाडीची अं, तो काळ होता, म्हणून ते तशा उपमा आलेल्या आहेत. आज आपण आधुनिक उपमा देऊ शकतो. त्याच्यात आपण कॉम्प्युटरची उपमा देतो, सॉफ्टवेअर हार्डवेअरची उपमा देतो.
आता बऱ्याच वेळेला म्हणतात की ब्रेन जो आहे तो हार्डवेअर आहे आणि त्याच्यात जे चाललेलं आहे ते सॉफ्टवेअर आहे, अशी पण आता उपमा दिली जाते. तर जसा काळ असतो तशा उपमा निर्माण होतात. जसा काळ असतो तशा उपमा निर्माण, म्हणजे जशी परिस्थिती असते तशा उपमा निर्माण होतात. तसे धम्म बदलतात. आता बघा, धम्माला अकालिको पण म्हटलेला आहे. म्हणजे बुद्धाच्या काळातला धम्म वेगळा होता. बाबासाहेबांच्या काळातला 2500 वर्षानंतरचा धम्म वेगळा होता. आजचा धम्म वेगळा आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये अं, विमान होती, टेलिफोन होता, आगगाड्या होत्या, पण मोबाईल नव्हते. आणि मोबाईल म्हणजे वायरलेस मोबाईल नव्हते. अं, आजच्या काळातल्या अतिवेगवान ट्रेन नव्हत्या, गाड्या नव्हत्या. अतिवेगवान म्हणजे आपण सुपरफास्ट गाड्या ज्या म्हणतो, तशा त्यावेळेला तेवढा शोध लागला नव्हता. याचं मूळ त्याच्यातच आहे, किंवा त्याच्या आधीच्या शोधांमध्ये. परंतु तेवढी प्रगती झाली नव्हती टेक्नॉलॉजिकल. आज आपण आता मोबाईलवर आपण याच्यावर इंटरनेटवर आपण सभा घेतो, मीटिंग घेतो. बाबासाहेबांच्या काळात ही सोय नव्हती. फोनवरून असायचं, नाही तर प्रत्यक्ष जावं लागायचं, म्हणून त्यांचे दौरे असायचे. त्यावेळेचे जे धम्म आहेत, मनोधम्म जे आहेत, त्यावेळेचं जे बोलणं आहे, त्यावेळेची जी कृती आहे, ती त्याच्या काळाला धरून आहे. आजचा काळ वेगळा आहे, पण आजची धम्माची भाषा पण वेगळी आहे, असं आपण म्हणू शकतो. आजचा जो धम्म आहे, हा डिजिटल धम्म आहे. डिजिटल, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे डिजिटल, कारण आता सगळं डिजिटल झालेलं आहे. माझा शब्द बरोबर आहे का? डिजिटल म्हणजे मी त्याला इलेक्ट्रॉनिक समजतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे आहे ते. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे डिजिटल शब्दाचा अर्थ काय आहे, त्यांनी सांगावं. मी आता, कारण तो शब्द मला पूर्ण माहिती नाही, व्हॉट इज डिजिटल. तर डिजिट म्हणजे आपण अंक म्हणतो, म्हणजे संगणक ज्याला म्हणतात ना, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर हे डिजिटल डिव्हाइस आहे वगैरे. तर आजचा धम्म हा डिजिटल आहे, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेगवान आहे, गतिशील आहे. परंतु मूळ सूत्र एकच आहे. मन चित्त प्रदूषित झालं की, बुद्धाच्या काळात किंवा त्यांच्या आधी पण प्रदूषित चित्त असेल तर दुःख ठरलेलं आहे, यातना ठरलेल्या आहे. आजही तेच आहे. आजही चित्त प्रदूषित होत असेल, तर तिथे यातनाच आहेत. तिथेही माणूस तसंच बोलणार, तसंच करणार, आणि त्याचे तसेच चुकीचे वाईट परिणाम होणार. आज बैलगाडी नाही, पण आपण वेगळं उदाहरण देऊ शकतो. है ना? आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जर व्हायरस घुसला, किंवा आपणही पण आता याच्यात काय म्हणतात, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला व्हायरसने ग्रासलं होतं. व्हायरस व्हायरस श्वासावाटे आपल्या शरीरामध्ये घुसला की, त्याच्यामध्ये जी काही लोकांना बाधा झाली, त्याच्यात काही लोक गेले. काही लोक गेले, काही जाता जाता राहिले, वाचले. त्याचे दुष्परिणाम पण अं, शिल्लक आहेत. आता कालच मी तपासायला गेलो होतो. मला डॉक्टरने विचारलं, तुम्ही त्या कोरोनाच्यातल्या दोन्ही लसी घेतल्या होत्या का? म्हणजे बघा, आता मला त्यांनी तिथं घेऊन गेले 19 सालामध्ये, 20 सालामध्ये. म्हटलं हो. अच्छा, अच्छा. म्हणजे आजच्या काळात आपण जे जे काही घडामोडी आहेत, त्याचा आपल्यावर परिणाम होतो. ह्या गाथेतून एक गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे, की आपलं चित्त, आपलं मन, याचं जर आपल्याला भान असेल, सती असेल, म्हणजे चित्तानुसती असेल,
धम्मानुसती असेल, आणि तेच ती वेदनानुसतीतून आपल्याला ती अनुभवाला येते, ते सगळं कायेमध्ये आहे. ते सगळं कायेमध्ये आहे. तर त्या सगळ्याची सती आपण जर ठेवली, तर हे प्रदूषण कमी होतं, म्हणजे चित्त परियोदापना. धम्मपालन गाथेतलं जे आपण म्हटलो, सचित्त परियोदापना, चित्त शुद्धी, तर हे प्रदूषण कमी होतं, मनाचं प्रदूषण कमी होतं, चित्ताचं प्रदूषण कमी होतं, सतीमुळे, जागृतीमुळे, भानावर आल्यामुळे. त्याच्यामुळे बोध होतो. बोधी, बुद्धांना बोध होतो, तो जागृतीमुळे, सतीमुळे. आणि मग हे सगळं काया वेदना चित्त मन धम्म हे एक 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 आपल्याला कळतं. त्यातला कार्यकारण भाव कळतो. प्रदूषित चित्त मन कशामुळे होतं ते आपल्याला कळतं, दिसतं, जाणवतं. शुद्ध कशामुळे होतं, चित्तशुद्धी मनशुद्धी कशामुळे होते हे आपल्याला सतीमुळे जाणवतं. आणि मग आपण यातनांमधून, दुःखामधून बाहेर पडतो. तिथं चित्तशुद्धी होते, मनशुद्धी होते, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. दुःखमुक्तीला निब्बाण म्हटलेलं आहे, आणि बुद्धांना हा शोध लागलेला आहे. आणि तीच गोष्ट या गाथेमधून स्पष्ट केलेली आहे. जो गाडी ओढतो त्याच्या मागे चाक येतं, म्हणजे ज्याचं प्रदूषित चित्त आहे त्याच्या मागे कृती येणार, कृतीचे परिणाम येणार. तो कार्यकारण भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रदूषित मनाच्या विरुद्ध प्रसन्न मन असं म्हटलेलं आहे. प्रसन्न, कारण ज्याच्यामध्ये प्रदूषण नसतं तिथं प्रसन्नता येते, आनंद येतो, सुख येतं. तर ती जी मनोवस्था आहे त्याच्याविषयी आपण उद्या विचार करू. गाथा हीच आहे, फक्त एक ओळ बदललेली आहे, दोन ओळी बदललेल्या आहेत, शब्द बदललेला आहे. त्याच्याविषयी आपण उद्या विचार करू. मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्ही बोला. ड्युटीवर. काय हरकत, बोला. हा, बोला. म्हटलं मी निघतो सर, ड्युटीवर जायचंय, बरं, उशीर होतोय. ओके ओके. रेकॉर्डिंग नका चालू करा सर. नको करू. म्हणजे त्या लेवलचे प्रश्नच नाहीत ना, ते युट्यूबला चाललेत आपले प्रश्न, आम्ही बोललेले.